आज आपण हे जे शब्द पाहत आहोत हे 10वीचा जो धडा आहे द बॉय हू ब्रोक द बँक त्याच्यामधले हे शब्द आहेत आणि हे शब्द आपल्या ऍक्टिव्हिटी मधील आहेत अलग लक्षात। तर शब्दाचा अर्थ महत्त्वपूर्ण आहे बघा इथं हंग्री। हंग्री म्हणजे काय? भूक लागणे। जेव्हा आपल्याला भूक लागते त्यावेळेस आपण म्हणतो मला भूक लागलेली आहे। इंग्रजीत कसं म्हणायचं? आय एम हंग्री। त्याला भूक लागलेली आहे ही इज हंग्री। तिला भूक लागलेली आहे आम्हाला भूक लागलेली आहे वी आर हंग्री। तुम्हाला भूक लागलेली आहे यू आर हंग्री। त्यांना भूक लागलेली आहे। त्यानंतर आदर्श ला भूक लागलेली आहे आदर्श इज हंग्री। व्यक्तीचं नाव घेतले काय वापरायचे? इज वापरायचं अलग लक्षात। आणि यू या शब्दाचे दोन अर्थ आहेत। यू आर हंग्री तुला भूक लागलेली आहे तुम्हाला भूक लागली। दुसरा एक शब्द आहे थ्रस्टी। काय शब्द आहे? थ्रस्टी म्हणजे काय? तहान लागलेला किंवा तहान लागलेली। आय एम थर्स्टी म्हणजे मला तहान लागलेली आहे। रोहन इज थर्स्टी म्हणजे थर्स्टीची स्पेलिंग वाचा। थर्स्टी म्हणजे तहान लागलेला। आता दुसरा एक शब्द आहे क्लोथ। क्लोथ म्हणजे काय? कपडे। आता एक ड्रेस असेल तर त्याला आपण ड्रेस म्हणतो पण अनेक कपडे ड्रेस असतील तर त्याला काय? क्लोथ्स म्हणायचं अलग लक्षात। द बंडल ऑफ क्लोथ म्हणा बंडल ऑफ क्लोथ बंडल ऑफ क्लोथ कपड्यांचं गाठोडं। आता कपडे वाळू घालणाऱ्या दोरीला काय म्हणतात? क्लोथ लाईन। वळई किंवा दोरी। स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात। आपल्या इकडे याला वळई म्हणतात। क्लोथ लाईन म्हणा दोरी। आता कपडे वाळू घालवणे किंवा धान्य वाळू घालणे किंवा एखादी गोष्ट वाळायला ठेवणे याच्यासाठी एक इंग्रजीमध्ये शब्द आहे ड्राय। काय शब्द आहे? ड्राय। ड्राय म्हणजे वाळू घालणे टू ड्राय अलग लक्षात। व्हीट इज ड्राईंग गहू वाळत आहे। माय मदर ड्राईंग द क्लोथ्स कपडे वाळू घालत आहे अलग लक्षात। हेअर ड्राईंग त्यानंतर राईस ड्राईंग अलग लक्षात। ड्राय ड्राय ग्रास। ड्राय ग्रास म्हणजे वाळलेलं गवत। वाळलेलं गवत म्हणजे सुकलेलं गवत। ड्राय हा शब्द कशासाठी? वाळलेले। तर लक्षात राहा। ड्राय फ्लावर्स वाळलेलं फूल लक्षात राहू द्या। त्यानंतर आता दुसरे शब्द आपण पाहणार आहेत। इथं दिलेलं आहे की व्हॉट विल ही डू तो आता काय करेल अलग लक्षात। म्हणा व्हॉट विल ही डू तो आता काय करेल। व्हॉट विल हर फ्रेंड डू तिचे मित्र आता काय करतील। फ्रेंड्स यस लावले अनेक मित्र असल्यामुळे हर म्हणजे तिचे। त्यानंतर पुढचं वाक्य आहे व्हॉट विल शी डू ती आता काय करेल लक्षात। व्हॉट विल शी डू इन होम ती आता घरी काय करेल। व्हॉट विल शी डू इन क्लास ती आता अंबाजोगाईमध्ये काय करेल। व्हॉट विल शी डू इन अंबाजोगाई ती आता शाळेत काय करेल। आता इम्पॉर्टंट लुक म्हणजे नाईस लुक म्हणजे चांगलं दिसणे। मग लुक आणि दुसरा एक शब्द काय आहे? दिसणे। आय एम लुकिंग मी पाहत आहे। ही इज लुकिंग तो पाहत आहे तो पाहत आहे। शी इज लुकिंग वी आर लुकिंग म्हण की वी आर लुकिंग आम्ही पाहत आहोत। वही बंद कर। यू आर लुकिंग तू पाहत आहेस तुम्ही पाहत आहात। कृष्णा इज लुकिंग ऑन द बोर्ड कृष्णा बोर्डवर पाहत आहे बोर्ड कडे पाहत आहे। आता अनेक ठिकाणी अशा शब्दाचा उल्लेख केला जातो मिस्टर एम आर म्हणजे पुरुषासाठी किंवा विवाहित व्यक्तीसाठी हा शब्द वापरला जातो मिस्टर आलं लक्षात। किंवा एका माणसासाठी शब्द वापरला जातो। आणि मिसेस मिसेस म्हणजे महिला किंवा स्त्री किंवा श्रीमतीसाठी शब्द वापरला जातो किंवा विवाहित महिलासाठी म्हणा मिस्टर पुरुष मिसेस स्त्री। आता अनेक वेळेस दरवाजा वाजवण्यासाठी एक शब्द वापरला जातो ठकठक करणे दरवाजा वाजवणे असं काय म्हणायचं त्याला? नॉक करणे। काय करणे? आधी इकडे बघ वही ठेव खाली नॉक KNOCK। आता इथं कशाचा उच्चार होत नाही
के या शब्दाचा उच्चार होत नाही म्हणजे त्याला वाचायचंच नाही, डायरेक्ट इथून पुढे शब्द वाचायचा. नॉकर, नौकर नाही, नॉकर, दरवाजा वाजवणारा. नॉक, इथं पण केचा उच्चार होत नाही. दरवाजा ठकठक वाजवणे. आता आणखीन एक दुसरा एक शब्द आहे, त्याचा सुद्धा उच्चार कसा होतो? नो. नो म्हणजे माहित असणे. आय नो, ही नो, त्याला माहित आहे. शी नो, वी नो, यू नो. यू नो इंग्लिश, आम्हाला नाही रे, तुम्हाला इंग्रजी माहिती आहे. ऋतिक नो प्लेइंग, ऋतिक नो प्लेइंग रेसलिंग. रेसलिंग, ऋतिकला कुस्ती खेळणं महत्व आहे. रेसलिंग म्हणजे काय? कुस्ती खेळणे. वी नो इटिंग, आम्हाला खायचं माहित आहे. वी नो डान्सिंग, वी नो वॉचिंग मोबाईल. वी नो वॉचिंग टीव्ही. मग लक्षात राहू दे, इथं के चा उच्चार होत नाही. वी डू नॉट प्रोनाउन्स द के. के इज सायलेंट. के इज सायलेंट. आणखीन एक शब्द आहे नॉलेज. काय शब्द आहे? आता याचा उच्चार नॉलेज. नॉलेज, नॉलेज. आता आपल्या इकडं भारतामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ड ज असं ट्रेस देऊन, त्याच्यावर जोर देऊन किंवा जास्त भर देऊन शब्द वाचले जातात. अलग लक्षात. आणि हा प्रभाव भूगोलामुळे पडत असतो. अलग लक्षात. ज्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते त्या भाषेवर त्याचं प्रभुत्व असतं. आणि अनेक ठिकाणी जसं की विदेशामध्ये किंवा बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये वेगवेगळा उच्चार केला जातो. त्यांचा त्या स्थानिक भूगोल आणि वातावरणाचा किंवा त्यांच्या परंपरेचा तो भाग असतो. अलग लक्षात. उच्चार काही फरक पडत नाही, तर तुम्हाला ते शब्द वाचता आला पाहिजे, त्याचा अर्थ असला पाहिजे. आता याचा सुद्धा के काय आहे? सायलेंट आहे. काय उच्चार झाला? नॉलेज. माय नॉलेज, युअर नॉलेज, युअर इंग्लिश नॉलेज, रोहन्स नॉलेज, अभिषेक नॉलेज, तन्मय's नॉलेज, महादेव's नॉलेज, अजय's नॉलेज इज बॅड. अजयचं ज्ञान चांगलं नाही. कृष्णाज नॉलेज इज गुड. सहेर्स नॉलेज इज गुड. सार्थक नॉलेज इन इंग्लिश गुड. ज्ञान चांगलं आहे. ऋतिक्स नॉलेज इज बॅड. ऋतिकचं ज्ञान वाईट आहे. त्यानंतर पुढे जाऊया. इकडे बघा, थर्स्टी, हंग्री, भूक लागणे, हे तर झालेला आहे शब्द. फाल्स म्हणजे पडलेला किंवा पडणे. अलग लक्षात. फाल्स म्हणजे चुका. आय फाल, मी पडलो. ही फाल, शी फाल, आय फाल इन फार्म, वी फाल इन द स्कूल, व्हेन वी प्लेइंग. राईट, व्हेन वी प्लेइंग, जेव्हा आम्ही खेळत होतो. बिझी, कामात व्यस्त. वी आर बिझिंग, आम्ही व्यस्त आहोत. वी आर बिझी टू वॉच मोबाईल. ग्रेझिंग, चरणे. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. GRAZING. ग्रेझिंग म्हणजे हाऊ वी मेक सेंटेन्स फ्रॉम इट. काय? वी काउ इज ग्रेझिंग. वी आर मेकिंग फ्रॉम इट. काउ इज ग्रेझिंग. ग्रेझिंग इन फार्म. गाय, गाय शेतात चरत आहे. नाही, व्यक्ती काय गवत खाते का? तुम्हाला म्हणायचं असेल, चिडवायचं असेल तर तुम्ही म्हणू शकतात. म्हणू शकतात ना. काव इज ग्रेझिंग इन द फार्म ऑफ अजय किंवा काव इज ग्रेझिंग इन अजय फार्म असं म्हणू शकतात ना आपण. अलग लक्षात. गोट इज ग्रेझिंग ग्रास. सांगा. शेळी गवत खात आहे किंवा चरत आहे. चरत आहे. अलग लक्षात. चरण्याला काय शब्द आहे? ग्रेझिंग. आता सांगा, जनावर चरत आहेत. जनावर चरत. अॅनिमल्स आर इज येत नाही. अॅनिमल्स आलेत, लय मोठे म्हणजे जास्त प्राणी आलेत. ग्रेझिंग्सला नाही, अॅनिमल्सला लावायचं. अॅनिमल्स आर ग्रेझिंग. जनावरे चरत आहेत. जनावरे शेतात चरत आहेत. अॅनिमल्स आर ग्रेझिंग इन
फार्मर. ठीक आहे. पुढं वॉटर द प्लांट्स, झाडाला पाणी देणे. आय वॉटर टू प्लांट्स, ही वॉटर टू प्लांट्स, शी वॉटर टू प्लांट्स, फादर वॉटरिंग टू क्रॉप्स. CROPS क्रॉप्स. आता दोन शब्द आहेत. प्लांट म्हणजे वनस्पती किंवा झाड आणि क्रॉप्स म्हणजे शेतातील पिके. अलग लक्षात. फादर वॉटरिंग टू क्रॉप्स, वडील पिकांना पाणी देत आहेत. अलग लक्षात. ही इज वॉटरिंग द व्हीट, गव्हाला पाणी देत आहे. शी इज वॉटरिंग टू राईस, भाताला पाणी देत आहे. हा, आम्ही सोयाबीनला पाणी देत आहोत. वी आर वॉटर टू सोयाबीन अँड वी आर वॉटरिंग टू सोयाबीन क्रॉप्स. म्हणा, वी आर वॉटरिंग टू सोयाबीन क्रॉप्स 2 ग्राम. हरभऱ्याला पाणी देतो. पिजन पी, तुरीला पाणी देतो. टू ब्रिंजल क्रॉप्स. हा, आय एम वॉटरिंग टू ओनियन क्रॉप, मी कांद्याच्या पिकांना. हा, आय एम वॉटरिंग टू वॉटरमेलन, मी आहे का म्हणायचं नाही. आय एम वॉटरिंग टू वॉटरमेलन क्रॉप्स. क्रॉप्स हा शब्द पिकांसाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढं आता इथे शब्द ह्याच्यामधला काय म्हणतात त्याला, आपलं पत्रलेखन. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. से लाऊडली, मोठ्याने म्हणा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आता याचा खरा उच्चार पर्सनॅलिटी होतोय. अलग लक्षात. आणि आपण म्हणत असताना पर्सनॅलिटी म्हणतो. व्यक्तिमत्व विकास. इम्पॉर्टंट फॉर अस, आपल्यासाठी महत्वाचे. राईट अ लेटर, पत्र लिहा. Here is also W silent. W silent. आपण उच्चार करतो त्याचा, त्याचा खरा अर्थ काय होईल, व राईट. पण आपण व म्हणत नाही, डायरेक्ट र चा उच्चार करतो. पत्र लिहा. राईट आन्सर, राईट आन्सर, राईट क्वेश्चन, राईट क्वेश्चन इन नोटबुक, राईट आन्सर इन एक्झाम, राईट गुड आन्सर, राईट वर्ड्स, राईट युअर नेम, राईट माय नेम, राईट डायलॉग, संवाद लिहा. क्वेश्चन आन्सर, प्रश्न उत्तर. त्यानंतर व्हेन्यू, पत्ता किंवा. आता हा एक शब्द आहे ऍड्रेस साठी. कशासाठी आहे? ऍड्रेस म्हणजे काय? मग समानार्थी शब्द विचारला ऍड्रेसला किंवा पत्त्यासाठी काय आहे? व्हेन्यू. मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं किंवा लग्नाचं किंवा फंक्शन तर ऍड्रेस देत नाही, तिथं काय देतात? व्हॉट इज द स्पेलिंग ऑफ व्हेन्यू? VENUU. VENUE. व्हेन्यू म्हणजे पत्ता. आणि समानार्थी शब्द काय आहे? ऍड्रेस. व्हेरी गुड. बाय म्हणजे बाय मी, बाय हिम, बाय हर, बाय अजय, बाय तनुजा, बाय योगेश्वरी, बाय सर, सर कोण? बाय फार्मर, बाय लेबर, कामगाराकडून, कामगार किंवा वर्कर करून. अलग लक्षात. ऊसतोड काम